नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे. पिकाच्या लागवडीपूर्वी खत देताना जसा पिकाच्या शिफारसीचा विचार केला जातो, तितकाच विचार जमिनीच्या गुणधर्माचा सुद्धा केला जातो. जमिनीच्या गुणधर्मात जमिनीचा सामू, जमिनीचा पोत, जमिनीची घडण कशा प्रकारची आहे, जमिनीत ओलावा किती आहे, तो किती काळ टिकतो, या सर्वाचा विचार करून खत व्यवस्थापन केल्यास केवळ उत्पन्नात वाढ होत नाही, तर जमिनीचेही आरोग्य राखले जाते. जमिनीचा सामू म्हणजे जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मी हे दर्शवणारा निर्देशांक होय. साधारणपणे pH 6 ते 8 दरम्यान असलेल्या जमिनीत बहुतांश अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. ज्या जमिनीचा सामू 6.5 पेक्षा कमी असतो, अशा आम्लधर्मी जमिनीत कॅल्शियम, अमोनियम नायट्रेट आणि रॉक फॉस्फेट या खतांचा चांगला परिणाम दिसून येतो. ज्या जमिनीचा सामू 7.3 पेक्षा जास्त असतो, अशा विम्लधर्मी म्हणजेच चोपण जमिनीत युरिया, अमोनिया, सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट आणि सल्फेट ऑफ पोटॅश या खतांचा चांगला प्रतिसाद मिळतो. कोकणातील अतिआम्ल 5.5 पेक्षा कमी सामू जमिनीत चुना शेणखतामध्ये मिसळून द्यावा, तर चोपण जमिनीत जिप्सम शेणखतामध्ये मिसळून वापरल्यास जमिनीची सुधारणा होते आणि खतांची कार्यक्षमता वाढते. जमिनीचा पोत हलका किंवा भारी असल्याने खत व्यवस्थापन बदलते. हलक्या जमिनीत पाणी लवकर झिरपत असल्याने नत्र आणि पालाशयुक्त खते विभागून द्यावीत. युरिया 5:1 प्रमाणात निंबोळी पेंडीसोबत वापरला तर नत्राचा अपव्यय कमी होतो. हलक्या जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट आणि अमोनियम सल्फेट या खतांना चांगला प्रतिसाद मिळतो. भारी जमिनीत संयुक्त नायट्रोफॉस्फेट खते भारित पोताच्या जमिनीसाठी अधिक प्रभावी ठरतात. जमिनीची घडण चांगली असल्यास अन्नद्रव्ये टिकून राहतात. हलक्या जमिनी जशा नदीकाठी किंवा कोकणातील हलक्या पोताच्या जमिनीसाठी शेणखत, कंपोस्ट किंवा हिरवळीची खते वापरावीत. यामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भात खाचरात चिखलणीच्या वेळी हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला मिसळल्यास फायदा होतो. सेंद्रिय खतामुळे रासायनिक खतांचा निचऱ्यामुळे होणारा अपव्यय कमी होतो. खतामधील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक असतो. कोरडवाहू शेतीत पेरणीच्या वेळी खते खोलवर पेरावीत, त्यामुळे ओलाव्याच्या मदतीने अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. जमिनीत सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणात जास्त असल्यास ओलावा जास्त काळ टिकतो आणि अन्नद्रव्याची उपलब्धता सुधारते. योग्य खत व्यवस्थापनासाठी माती परीक्षण करून जमिनीच्या गुणधर्मानुसार खतांचा वापर केल्यास उत्पादन वाढते आणि खतांचा खर्चही कमी होतो.